सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपण बघणार आहोत एअर प्रेशर. आपण 7वी मध्ये आहोत. इयत्ता 7वी मधल्या भूगोलाचा आपण चौथा लेसन ज्याचं नाव आहे एअर प्रेशर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ऑलराइट, सो वी आर गोइंग टू नो अबाउट द एअर प्रेशर. वी विल लुक ॲट दिस पॉइंट. ऑलराइट, सो नेक्स्ट थिंग इज दिस की जसं आपण नेहमी मराठी मीडियमचं आपण सायमल्टेनियसली करतो त्याच प्रकारे आपण त्यावेळेस करणार आहोत. तर बघा, मराठीमध्ये आपण बघणार आहोत की चौथा धडा त्याचं नाव आहे हवेचे दाब. ओके, तर हवेच्या दाबबद्दल आपण जाणून घेणार. तर हवेचा दाब आपण जाणून घेण्यासाठी प्रथमतः सायन्सकडे जाऊया. सायन्सकडे जाऊया म्हणजे कारण सायन्सचा जो लेसन आहे आपला, राइट, थर्ड, द प्रोपोर्शन ऑफ नॅचरल रिसोर्सेस ऑर द प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, त्या पाठामध्ये आपण बघू शकतो की आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट केला होता की एकाच आपण खांद्यावर किंवा ट्यूबवर आपण बघू शकतो की ते दोन बलून आपण बांधलेले होते. दोन बलून्स आपण बांधलेले होते, राइट. हा एक एक्सपेरिमेंट बघितला की आणि त्याच्यामधला जो एक बलून आहे जो भरलेला होता आणि जो दुसरा होता जो नॉर्मल असं सहज बांधलेला, आणि जेव्हा तो फुटल्यानंतर किंवा कमी झाल्यानंतर, त्याच्यातली हवा कमी झाल्यानंतर आपल्याला असं आढळून आलं की जो जास्त भरलेला बलून आहे, जास्त भरलेला बलून म्हणजे ज्याच्यामध्ये हवा आहे, तो बलून म्हणजे तो फुगा खाली आला, राइट. हा एक एक्सपेरिमेंट केला आपण. आणि सेकंड एक्सपेरिमेंट आपला असा की ज्यावेळेस आपण इंजेक्शनच्या समोर, हे बघा इथे जसं दाखवलंय, जेव्हा आपण इंजेक्शनच्या समोर जेव्हा आपण आपला थंब ठेवतो म्हणजेच आपला अंगठा ठेवतो आणि जर मागून आपण इंजेक्शनचा पिस्टन हा जो प्रेस करायचा बघितला, तर तो जास्त प्रेस होत नाही, राइट. जर तो आपण ओढलेला असेल आणि त्याच्यामध्ये हवा जमा होते. म्हणजेच काय, तर हवेला कुठे ना कुठे मास आहे आणि हवेला कुठे ना कुठे मास आहे, वेट आहे. म्हणजे हवेला कुठे ना कुठे आपण बघू शकतो की वजन आहे. तर त्या वजनावरूनच आपण निष्कर्ष लावू शकतो की जर वजन आहे तर हवेला काय असू शकतो, दाब ही असू शकतो. तर बघा, त्यावरच आपण एक एक्सपेरिमेंट बघितले बलून आणि इंजेक्शनच्या. त्याचप्रमाणे आपण पुढचे काही पॉइंट्स बघणार आहोत. ऑलराइट. सो बघा, पुढचे पॉइंट आता ते काय म्हणतात ते, की एनिथिंग दॅट हॅज अ वेट. ओके. सो एनिथिंग दॅट हॅज वेट, सॉरी, नॉट दिस इज पॉइंट. एनिथिंग दॅट हॅज वेट एक्सेप्ट प्रेशर ऑन द थिंग दॅट लाईज बिलो इट. म्हणजे ज्या गोष्टीचं वजन आहे ती गोष्ट काय करते, ती गोष्ट तिच्या खाली असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर प्रेशर द्यायचा काम करते. म्हणजे ज्या गोष्टीवर वजन आहे, तर त्या गोष्टी, आता समजा की आपण 1 किलो वजन आपल्या डोक्यावरती ठेवलं, 5 किलो वजन जर आपल्या डोक्यावरती ठेवलं, तर बघा 5 किलो वजन किंवा नंतर जसं हळू वजन वाढेल तसं आपल्या डोक्यावरती प्रेशर म्हणजेच काय, ताण हा वाढत जाणार आहे. तर बघा, त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की हवा तर सगळीकडे आहे, राइट. हवा ही सगळीकडे आहे मीन्स व्हॉट वी कॅन से, सो वी कॅन से द एअर इज एव्हरीवेअर. सो दॅट मीन्स even the air is everywhere, the air also, and we are on the conclusion that air has weight and air has mass, right. So that means what, this means की air also have their pressure. म्हणजे मला बोलायचं असं आहे की आपण पाहिलं होतं की हवेला तर वजन आहे आणि हवेला मास पण आहे. जर हवेला मास आणि वजन दोघे असणार, तर म्हणजेच काय, हवेचा प्रेशर सुद्धा असणार. तर त्यालाच आपण काय म्हटलं होतं, ऍटमॉस्फिअरिक प्रेशर असं सुद्धा आपण म्हटलं होतं, राईट. तर तेच आपण पुढे बघूया. तर बघा, the air in the atmosphere exert the pressure on the surface of the earth, and due to this the air pressure, the various phenomena like storms, then we can call it precipitation, etc., occurs in the atmosphere. तो बघा, ते आपल्याला काय सांगतात ते, तर ते आपल्याला असं सांगतात की जशा प्रकारे आपण पाहिलं की हवेला वजन आहे, हवेला मास आहे, राईट. हवेला वजन आणि हवेला मास आहे म्हणजेच काय, हवेचा हवेला हवेमुळे पृथ्वीवरती प्रेशर हा पडणारच. कारण पृथ्वी ही हवेच्या खाली आहे. बरोबर. तो आणि आपण काय बोललो होतो, की ज्या गोष्टीचं वजन आहे, त्या गोष्टीच्या खाली, हे बघा इथं आपण बोललो होतो या पॉइंटला, सी वी आर टॉकिंग अबाउट दिस पॉइंट, की एनिथिंग दॅट हॅज वेट एक्सर्ट द प्रेशर ऑन थिंग दॅट लाईज बिलो इट. म्हणजे त्या गोष्टी खाली जे काही वस्तू असेल त्याच्यावरती प्रेशर हा पडणारच. ज्या गोष्टीला वजन आहे त्या गोष्टी खाली. ओके. सो ते आपण बघितलं, तर या निष्कर्षावर आपण आलो की एअर प्रेशर हे आहे. आणि एअर प्रेशर म्हणजे काय, त्या पॉइंट्सवर आपण आता आलेलो आहोत. एअर प्रेशर म्हणजे हवेचा दाब. तर हवेचा दाब कशामुळे आहे? कारण त्या गोष्टीला वजन आहे. बघा इथं पुढचा पॉइंट आपल्याला लिहिलेले आहेत की ज्या गोष्टीला किंवा ज्या वस्तूला वजन असते
तिच्या खालील वस्तूवर दाब पडतो. बरोबर. आणि त्याचप्रमाणे हवा ही सगळीकडे आहे. राइट. आणि पृथ्वीवरती हवा ही आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राइट. सो त्याचप्रमाणे वातावरणातील हवेचा दाब भूपृष्ठावर पडतो आणि त्यालाच आपण हवेचा दाब किंवा एअर प्रेशर किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं आपण म्हणतो. म्हणजेच वातावरणातील दाब किंवा हवेचा दाब असं आपण म्हणतो. राइट. आता हवेचा दाब आणि वातावरण यांच्यामुळे म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर and air pressure due because of this pressure we can conclude or we can say that the various things are happen and which are these things they are the storms and precipitation. So म्हणजेच मला असं बोलायचं आहे की हवेचा जो दाब आहे किंवा वातावरणाचा दाब आहे त्याच्यामुळे काय काय गोष्टी घडतात. काय काय गोष्टी घडतात म्हणजे काय घडतात तर कधी वादळे येतात, कधी पर्जन्य स्थितीत म्हणजे काय की आपण पावसाळा वगैरे बोलतो किंवा वसंत ऋतू वगैरे म्हणतो. हे जे ऋतूमध्ये चेंजेस होतात ते कोणामुळे होतात? तर हवेच्या प्रेशरमुळे निर्माण झालेले स्थिती ज्याच्यामुळे निर्माण झालेली स्थिती ज्याच्यामुळे हवा ही वाहत राहते. त्यामुळे आपण बोलू शकतो की अ, की हवेच्या दाबामुळे म्हणजेच एअर प्रेशरमुळे आपण आपल्या पृथ्वीवरती अशा प्रकारचे सीझन आपण बघू शकतो. म्हणजे अशा प्रकारच्या घटना आपण बघू शकतो. म्हणजे कोणत्या घटना? तर स्टॉर्म्स म्हणजेच वादळ आणि प्रेसिपिटेशन म्हणजे पर्जन्यस्थितीत म्हणजे ज्याला आपण पाऊस वगैरे, वसंत वगैरे आपण त्याला म्हणतो त्याला. ठीक आहे. आणि काही पॉइंट्स आहेत ते आपण बघूया. द एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म इन ऑल द प्लेस ऑन द अर्थ surface and the air pressure keeps on changing from time to time. The altitude of the region, temperature of the air and amount of water vapor in the air of the some factors influence the air pressure. So basically आपल्याला त्यांनी काय सांगितलं तर त्यांनी आपल्याला बेसिकली हे सांगितलंय की एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म इन ऑल द प्लेसेस ऑन दी अर्थ सरफेस म्हणजे हवेचा दाब हा सगळीकडे समान नाही आहे. तर कुठे हवेचा दाब जास्त असू शकतो, कुठे हवेचा दाब कमी असू शकतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तर ते कशामुळे कमी जास्त होतं ते आपण पुढे बघणारच आहोत. तर आता सध्या लक्षात ठेवा, की हवेचा दाब हा सगळीकडे हा वेगवेगळा असतो. आता पुढचा पॉइंट बघूया आपण. एअर प्रेशर कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम टाईम टू टाईम आणि हवेचा दाब हा वेळोवेळी बदलत असतो. तर वेळोवेळी हवेचा दाब हा बदलत असतो. आता पुढचा पॉइंट बघूया. द अल्टिट्यूड ऑफ रिजन, द टेम्परेचर ऑफ द एअर अँड द अमाउंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर आर सम फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द एअर प्रेशर. म्हणजे ते काय म्हणतात आहे, की अल्टिट्यूड ऑफ रिजन म्हणजे त्या जागेच्या जागा समुद्र सपाटीपासून किती उंच आहे, म्हणजे त्याचा अल्टिट्यूड म्हणजे ते किती हाईटवर आहे ते. नंतर त्या जागेचं तापमान किंवा हवेचं तापमान किती आहे, हा एक फॅक्टर. दुसरा एक फॅक्टर अमाउंट ऑफ वॉटर वेपर म्हणजे त्या हवेमध्ये पाण्याचे वेपर म्हणजे पाण्याचे बाष्प हे किती आहेत. या गोष्टींमुळे हवेचा प्रेशर म्हणजे हवेच्या दाबामध्ये इन्फ्लुअन्स होतो. म्हणजे त्या त्या गोष्टीचा या गोष्टीचा त्यांच्यावर फरक पडतो. राइट. बघा इथं पुन्हा त्याने सांगितलेलं आहे, की हवेचा दाबा पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र सारखा नसतो. दुसरा पॉइंट त्यांनी असं म्हटलेलं आहे, की हवेचा दाब हा वेगवेगळी व वेळोवेळी बदलत असतो. म्हणजे वेळोवेळी बदलत असतो आणि उंचीचा प्रदेश, हवेचे तापमान व बाष्पाचे प्रमाण हे घटक हवेच्या दाबावर परिणाम करत असतात. तर आता ह्याच्यातला पहिला पॉइंट आपण बघूया. पहिला पॉइंट म्हणजे कोणता? की प्रदेशाची उंची व हवेचा दाब. तर हे काही पॉइंट्स आहेत आपण लक्षात ठेवले, की बघा हे वाले पॉइंट की आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की हवेचा दाब पृथ्वीवर सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या कलरचे आपल्याला दिसून येतात. राइट. सो इट्स नॉट लाइक की सगळीकडे म्हणजे होल पृथ्वीवर एकच प्रेशर आहे असं नाही की पृथ्वीवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा आपल्याला एअर प्रेशर किंवा हवेचा दाब आपल्याला आढळून येईल आणि हवेचा दाब हा वेळोवेळी बदलत असतो आणि जो आज आज हवेचा दाब आपला कल्याणमध्ये आहे किंवा आपला मुंबईमध्ये आहे असं आपण बोलतो, तोच हवेचा दाब आपण उद्या चेंज झालेला आपण बघू शकतो. उद्या किंवा दुपारी वगैरे चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. तर ते कशामुळे तेही आपण बघणार आहोत. आणि पुढचं आपण बघूया, की प्रदेशाची उंची व हवेचे तापमान व बाष्पाचे प्रमाण या घटकांवरती किंवा या का घटकांवरती हवेचा दाब हा परिणाम करतो. तर त्यांच्यावरती परिणाम करणारे पहिला पॉइंट जो प्रदेशाची उंची ते आपण आता बघणार आहोत. So we are going to see the first point that we called as the altitude of region that affects or that influencing the air pressure.
So see, let's go and let's begin with the altitude of the region of the air pressure. So बघा, तो नेक्स्ट पॉइंट त्यांनी काय सांगितलंय, द प्रपोर्शन ऑफ द एअर. ओके, सो आता आपण ते रीड करूया. द प्रपोर्शन ऑफ डस्ट इन द एअर, वॉटर वेपर, हेवी गॅसेस एक्सेट्रा इज हायर इन द एअर क्लोज द सरफेस ऑफ द अर्थ. मग ते काय म्हणतात आहे, की बघा, आपल्या हवेमध्ये आपल्याला धूळ आढळते, आपल्या हवेमध्ये आपल्याला पाण्याचे बाष्प आढळतात, त्यात आपल्या हवेमध्ये आपल्याला हेवी ग्लासेस आढळतात, हेवी गॅसेस आपल्याला आढळून येतात. जसं कार्बन डायऑक्साईड वगैरे ते आपल्याला आढळून येतात. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, की पृथ्वी सपाटीला म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणारी हवा ही जरा जास्त प्रमाणात जड आपल्याला आढळून येईल किंवा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात ह्यांच्या प्रपोर्शन म्हणजे कोणाच्या प्रपोर्शन तर धूळ, त्याच्यानंतर पाण्याची वाफ, मग त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड वगैरे जे आपण म्हटलं ते त्यांचं प्रमाण अ, किंवा हेवी हेवी ग्लासेस कार्बन डायऑक्साईड नाही तर हेवी गॅसेस आपण बोलतो. ऑक्सिजन जो बोलतो हेवी गॅसेस आहे. ऑक्सिजन आपण बोलतो, कार्बन डायऑक्साईड नाही. तर ऑक्सिजन आपण बोलू शकतो. तर ते आपल्याला बेसिकली जड हवा असल्या कारणाने ते आपल्याला पृथ्वी सपाटीच्या आसपासला किंवा पृथ्वी सपाटीवर किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ते आपल्याला आढळून येतात. आणि त्याचमुळे काय होतं, की जसं आपण वरती जातो, सो धिस प्रपोर्शन डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. म्हणजे तेच बोललो, की जसं आपण वरती जाऊ, म्हणजे पृथ्वीपासून पृथ्वी पृष्ठभाग म्हणजे आपण जमिनीपासून बेसिकली जसं आपण वरती जाऊ, म्हणजे ढगाकडे जाऊ, आकाशाकडे जाऊ, तसं आपल्याला आढळून येईल, की हा जो प्रपोर्शन आहे, कोणता प्रपोर्शन? द प्रपोर्शन ऑफ दी वॉटर वेपर आणि हेवी गॅसेस हेवी गॅसेस आणि प्लस आपण बोलू शकतो की डस्ट हे त्यांच्या प्रमाणे ते हळूहळू कमी होत जातं. त्यामुळेच काय होतं, तर जसं आपण आकाशाकडे जाऊ तसं प्रकारे हवा ही पातळ होत जाते. हवा ही पातळ होत जाते. आता बघा, फॉर एक्झाम्पल, जर इथे हवा जर जड असेल, इथं मी जे रेड कलरचा करतोय तिथं बघू, ह्याला आपण समुद्र नाही, ह्याला आपण पृथ्वीचा पृष्ठभाग बघू. एवढ्या हाईट पर्यंत हवेचे दाब आपल्याला आढळून येईल. हवा आपल्याला जड म्हणजे त्याच्यामध्ये असणारे कंटेंट्स म्हणजे धूळ, पाण्याचे बाष्प आणि प्लस आपण बघू शकतो काही जड गॅसेस ते आपल्याला इथं आढळून येईल. आणि नंतर जसं आपण वरती येऊ तसं त्यांचं प्रपोर्शन कमी होत जातं आणि कमी झाल्या कारणाने हवा ही जसं आपण वरती जाऊ तसं ती होत जाते. हलकी होत जाते म्हणजे थिन होत जाते, पातळ होत जाते, राइट? सो धिस प्रपोर्शन डिक्रीजेस. मग त्यांनी बघा आपल्याला चांगल्या पॉइंटमध्ये बोललं, धिस प्रपोर्शन डिक्रीजेस विथ द इन्क्रीजिंग अल्टिट्यूड ॲज. ओके, बरोबर. So as one move higher and higher from the surface of the earth, the air becomes thinner and thinner. म्हणजे तेच मी म्हटलं, की जशा प्रकारे आपण वरती जाऊ, तशा प्रकारे आपली हवा ही बेसिकली पातळ होत जाते. राइट? अँड एक गोष्ट आपल्याला कळालं म्हणजे यावरून आपण काय निष्कर्ष लावू शकतो, की यावरती आपल्याला 2 पॉइंट आपल्याला कळतात आहे, की जशा प्रकारे हवा ही डस्ट, पाण्याची वाफ व काही हेवी गॅसेस किंवा काही गॅसेस यांचा मिक्सचर आहे आणि ते आपल्याला जास्तीत जास्त करून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किंवा पृथ्वीच्या भागाच्या जवळ असणाऱ्या हवेमध्ये आढळून येते. म्हणजे आता हा पृथ्वीचा पृष्ठभाग आणि ही आपली हाईट आहे, की आपण वरती चाललोय, राइट? तर आपल्याला जास्तीत जास्त गॅस, जास्तीत जास्त डस्ट आणि जास्तीत जास्त पाण्याचे बाष्प आपल्याला इथे आढळून येणार. परंतु जसं आपण वरती जाऊ, तिथे त्यांचं प्रपोर्शन किंवा त्यांची मिलावट आपण बोलू शकतो किंवा त्यांची संख्या ही कमी होत जाते आणि त्यामुळे हवा ही काही हाईटवरून पातळ होऊन जाऊन ते एकदम अतिशय पातळ होत जाते. राइट? तर हे आपल्याला एक पॉइंट ह्याच्यामध्ये कळाला. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. द एअर टेम्परेचर अँड द एअर प्रेशर. आता आपण बघूया एअर टेम्परेचर अँड द एअर प्रेशर. आता आपण बघणार आहोत, की हवेचं तापमान आणि हवेचं तापमान आणि हवेच्या दाब बद्दल आपण जाणून घेणार आहोत. सो लेट्स बिगिन. सो ते काय म्हणतात, की हवेचं तापमान आणि हवेचा दाब. तर त्याच्यासाठी त्यांनी एक छोटासा एक्सपेरिमेंट केलाय, की आपण आकाशकंदील वगैरे आपण जाळतो. राइट, हे बघा. ह्याला आपण लॅथन बोललेलं आहे. तर आकाशकंदीलमध्ये जेव्हा आपण मेणबत्ती जाळतो, त्याच्यामध्ये असणारा मेण जाळतो
तो मेन जाळल्यानंतर बघा काही वेळामध्ये इथे आकाशकंदीलमध्ये असणारी हवा ही गरम होते आणि गरम झाल्यामुळे काय होतं, की आपला जो आकाशकंदील आहे तो वरती उचलला जातो. वरती उचलल्यानंतर आपल्याला आढळून येईल, की तो हळू आपल्याला आकाशाकडे उंच जाताना आपल्याला दिसतो. तर याचाच अर्थ काय, की त्याचाच अर्थ असं, की त्याच्यामध्ये जसं-जसं आपण आग लावेल, जसं-जसं त्याचं तापमान तिथला वाढत जाईल, तशी तिथली हवा म्हणजे कुठल्या या लॅटनची हवा म्हणजे या आकाशकंदीलमधली हवा ही बेसिकली थांबा बघूया पुन्हा एकदा. तर ते आकाशकंदीलमधली या आकाशकंदीलमधली हवा ही बेसिकली हळू गरम होते. गरम होते म्हणजे काय होते? तर गरम गरम झाल्यामुळे ते आपल्याला आढळून येते, की ती हलकी होत जाते. तर गरम झाल्यामुळे ती आपल्याला हलकी होत असताना आपल्याला दिसून येईल. याच कारणामुळे, की जसं-जसं ते गरम होत जाईल म्हणजे हा जो पोर्शन आहे, हा पोर्शन जसा-जसा गरम होत जाईल, तसा ते आपला जो आकाशकंदील आहे, तो आकाशाकडे, हवेकडे वाहत जाणार आहे. तर त्यालाच काय म्हणतात, की त्यालाच हे म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला एक कळलं, की जसं टेम्परेचर राईज होतो, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला कळतं, की जसं टेम्परेचर म्हणजे तापमान हा वाढतो, तसं हवा ही गरम होते आणि पातळ होत जाते, राइट? तर त्याचाच अर्थ काय? त्याचा अर्थ आपण बघणार आहोत. The air in the flying lantern gets heated and once in the candle. Okay. Once the candle is lit. म्हणजे ज्याच्यामध्ये असणारा जो मेण एकदाचा जाळला गेला, की हवा ही हळू गरम व्हायला सुरुवात होते. कॅन्डलला म्हणजे मेणाला जसं आपण जाळू तसं हवा हळू गरम होत जाते. आणि द हॉटेड एअर एक्सपांड बिकॉज ऑफ द लाइटिंग अँड स्टार्ट सॉरी हां. अँड द स्टार्ट जसं आपण बघितलं, की तिथली हवा ही गरम गरम होते आणि ती कशी होते, की आपल्याला आढळून येतं, की आपला जो आकाशकंदील आहे, तो हळू वरती आकाशाकडे जाताना आपल्याला दिसून येतो. द हॉट एअर एक्सपांड म्हणजे काय होतं, ती जी गरम हवा आहे ती फुगते आणि एअर बिकम्स लाइटर अँड स्टार्ट मूव्हिंग अप आणि काय होते, हवा ही हलकी होते आणि वरती उडायला सुरुवात होते. म्हणजे बघा जसे हवेचा टेम्परेचर वाढत गेला, तसा हवेचा टेम्परेचर वाढत गेला, तसे ती हवा एक्सपांड होत जाते, म्हणजे फुगत जाते आणि फुगत जाते आपण बोलू शकतो. राइट? तर फुगत जाते. तर 2 मिनिटं आपण त्याला एक चांगला शब्द असा बघूया. ओके. तर तिचा दाब कमी असतो. तिचं तापमान जास्त तापमानावर हवा गरम होते व प्रसरण पावते. फुगत जाते म्हणजे प्रसरण पावते. तर जसं ते एक्सपांड होते म्हणजे ती प्रसरण पावते आणि ती हलकी होते आणि वर ती आपल्याला सॉरी हलकी होते आणि ती आपल्याला वरती जाताना आपल्याला आढळून येईल. या. सो देअरफॉर बरोबर ती वरती जाताना आपल्याला आढळून येईल. देअरफॉर द लॅथेन इज अल्सो लिफ्टेड टुवर्ड द स्काय. त्यामुळे काय होतं, की आपला जो आकाशकंदील आहे, तो वरती आपल्याला जाताना दिसतो. तर ह्याचाच अर्थ काय? ह्याचाच अर्थ असा, की टेम्परेचर अँड द एअर प्रेशर इज क्लोजली रिलेटेड. त्याचाच अर्थ काय? की व्हेनेव्हर द टेम्परेचर इज हाय, द एअर प्रेशर इज लो. जेव्हा तापमान हे जास्त असते, तेव्हा हवेचा पट्टा ह्यांचे परस्पर असतो. म्हणजे तापमानाचा पट्टा जर जास्त असेल, म्हणजे तापमान हा जास्त असेल ओके. थांबा 2 मिनिटं आपण बघूया. तापमान पट्ट्याचा हे जास्त असले म्हणजे हवेचा दाब जसे आकाशाकडे जाते तसं म्हणजे आपण बघितलेलं की जसा टेम्परेचर इज हाय, देन प्रेशर इज हाय. म्हणजे टेम्परेचर हा जास्त असेल, तर प्रेशर सुद्धा जास्त असेल. तर बघा आपण इथे टी इथं लिहिलं होतं, की टेम्परेचर इज हाय, देन प्रेशर अल्सो हाय. म्हणजे प्रेशर सुद्धा कसं असेल सॉरी प्रेशर हाय नाही, प्रेशर हे कमी होऊन जाईल. कारण ते एक्सपांड होईल आणि प्रेशर त्याचा कमी होऊन जाईल. सॉरी हां. सॉरी. सो व्हेनेव्हर द टेम्परेचर इज हाय, द एअर प्रेशर इज लो. Air pressure is low. As the temperature rises, the air gets heated, expand, and become lighter. And this lightened air in the vicinity of the Earth's surface starts moving up towards the sky. As a result, the air pressure in such area decreases. तर मग ते काय म्हणतात ते अशाच प्रकारे घटना जशा प्रकारे आपण बघितलं की आकाशकंदीलमध्ये मेन जाळल्यानंतर मेन जाळल्यानंतर आपल्याला आढळून येते की तिथली हवा ही गरम झाली आणि गरम झाल्यानंतर ती हलकी झाली, एक्सपांड झाली म्हणजे प्रसारण पावली आणि ती
हलकी झाली, पातळ झाली आणि त्याच्यानंतर पातळ झाल्यानंतर हवा ही वरती आकाशाकडे जायला सुरुवात झाली. राइट. अशाच प्रकारे घटना आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर पण होते. जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सूर्यकिरणामुळे बघा, मी इथं पृथ्वीचा पृष्ठभाग काढताना सूर्यकिरण काढायचा मी प्रयत्न करतोय. सूर्यकिरणामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरतील हवा ही सुद्धा गरम होते आणि ही सुद्धा गरम झाल्यानंतर तिचं तापमान वाढते आणि ते एक्सपांड होते आणि ती कशी होते? हलकी होते. हलकी झालेली हवा ही हळू आकाशाकडे जाताना आपल्याला दिसून येते. जसं आपण बघा जसं जसं आपण बघितलं होतं, की पावसाचं सायकल म्हणजे सायकल ऑफ द रेन म्हणजे पावसाचे चक्र आपण बघितलं होतं, की त्याच्यामध्ये पाणी गरम होतं. समुद्राचं पाणी गरम होतं, नदीचं पाणी गरम होतं सूर्यप्रकाशामुळे आणि त्यातले बाष्प हलके असल्या कारणाने आणि गरम असल्या कारणाने ते वरती आकाशाकडे जातात. बरोबर? तर तेच प्रकारची स्थिती आपल्याला इथे सुद्धा आढळून येते. ते अशाच प्रकारे आपल्याला आढळून येते. सो बघा आता पुढे बघूया. तर पुढे बघा, पूर्ण पृथ्वी भागावर एकसारखेच आपल्याला तापमान दिसते का? तर याचं उत्तर नाही. तर बघा, जसं आपल्याला मुंबईमध्ये आपल्याला नॉर्मली आपण बघतो आपलं तापमान हे वेगळं असतं. तर त्याच ठिकाणी जर आपण नाशिक, पुणे किंवा नागपूर या शहरामध्ये गेलं, तर आपल्याला तापमान हे वेगळं येतं. तापमान वेगळं येतं म्हणजेच काय, की आपल्याला पूर्ण पृथ्वीवरती सुद्धा एकच तापमान सगळीकडे नाही. तर कुठे जास्त तापमान आहे, तर कुठे कमी तापमान आहे. तर म्हणजेच काय, तर कुठे जास्त जर आपण बघितलं होतं, की बघा तापमान जास्त असेल तर प्रेशर हा कमी असेल. म्हणजेच काय? तर कुठे कमी प्रेशर आहे, तर कुठे जास्त प्रेशर आहे. तर बघा द अनइवन डिस्ट्रिब्युशन ऑफ द टेम्परेचर इन्फ्लुअन्स अँड द डिस्ट्रिब्युशन ऑफ द एअर प्रेशर टू. अँड दिस लेड टू द फॉर्मेशन ऑफ लो अँड द हाय प्रेशर बेल्ट हॉरिझॉन्टली बिटवीन द इक्वेटर अँड द पोल्स. त्याच प्रकारे आपण बघितलं होतं, की टेम्परेचर वाढल्यावर एअर प्रेशर हा कमी होतो. त्याच प्रकारे टेम्परेचर जर कमी असेल, तर एअर प्रेशर हा वाढतो. तर टेम्परेचर हा कमी असेल, तर एअर प्रेशर हा वाढतो. तर हे दोघं आपल्याला बघा विरुद्ध जाणारे आपल्याला गोष्टी दिसतात. तापमान आणि दाब. तापमान आणि दाब म्हणजे टेम्परेचर अँड द प्रेशर. हे हवेचं टेम्परेचर आणि प्रेशर हे दोघे विरुद्ध दिशेने जाणारे आपल्याला आढळून येतात, की जेव्हा टेम्परेचर वाढतो, तेव्हा एअर प्रेशर कमी होतो. परंतु जेव्हा टेम्परेचर कमी होतं, तेव्हा एअर प्रेशर हा वाढतो. तशाच प्रकारे घटना आपल्या पृथ्वीवरती सुद्धा होत असते. तर बघा, पृथ्वीचा आपण नकाशा बघत आहोत. आता सध्या टेम्परेचर झोन्स आपण बघत आहोत. तर टेम्परेचर झोन्समध्ये आपण बघतो, की बघा हे जे मी ड्रॉ केलेलं आहे, हे जे मी ड्रॉ करून इथं तुम्हाला दाखवत आहे. राइट. ते काय आहे बरं? तर ते आहेत हवेचे सॉरी ते आहेत सूर्यप्रकाश. तर हे आहेत सनलाईट. तर हे मी तुम्हाला जे दाखवतोय ब्लूमध्ये मार्क करून म्हणजे ऑरेंजमध्ये पण मी ब्लूमध्ये तुम्हाला इंडिकेट करतोय. ते काय आहेत बरं? ते आहेत सूर्यप्रकाश. तर सूर्यप्रकाश बघा बेसिकली कसा जातो? सूर्यप्रकाश हा आपल्याला पृथ्वीवरती अनइवन गोष्ट अनइवन म्हणजे बघा सगळीकडे सारखा पडतोय का? तर त्याचं उत्तर आहे नाही. तर कुठे कमी तर आपण बघू शकतो, की या ठिकाणी म्हणजेच की पोलला तो कमी पडत आहे. परंतु अ, वृषवृत्तावर म्हणजे इक्वेटरवर हा जास्तीत जास्त पडत आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय? पोल म्हणजे काय? तर ध्रुवीय क्षेत्रात. तर दक्षिण ध्रुव द द हा बघा हा दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव या ठिकाणी तो लाईट ही कमी पडत आहे. तर वृषवृत्त म्हणजे इक्वेटरवर आपला सूर्यप्रकाश हा जास्तीत जास्त पडत आहे. तर याचाच अर्थ काय? याचाच अर्थ हा, की इथला जो तापमान आहे, म्हणजे इक्वेटरचं तापमान आहे, हा सर्वात जास्त आहे. म्हणजे तिथे जास्त गरम होत आहे आणि जो नॉर्थ पोल म्हणजेच आपण बोलू शकतो, की उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ह्यातला जो तापमान आहे, तो सर्वात कमी म्हणजेच काय? तर तिथला तापमान हे सर्वात कमी आपल्याला आढळून येतो, की कधी-कधी तर आपण बघतो शून्याच्याही खालून आपण वाचलं असावं, की शून्याच्याही खाली तिथला तापमान बेसिकली तिथे असतो. तो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आढळून आलेला आहे, की कुठे-कुठे आपल्याला जास्त तापमान आणि कमी तापमान आपल्याला आढळतंय. आणि पुन्हा एकदा आपण लक्षात ठेवा, की ज्या ठिकाणी तापमान जास्त असेल, त्या ठिकाणी प्रेशर हा कमी असतो. कारण हे दोघे विरुद्ध दिशेने जाणार आहेत आणि ज्या ठिकाणी प्रेशर हा क आणि ज्या ठिकाणी तापमान हे कमी असतो, त्या ठिकाणी प्रेशर हे जास्त असतो. तर हे बेसिकली आपल्याला विरुद्ध दिशेने जाणारे गोष्टी आपल्याला आढळून येतात. ओके. सो ही एक गोष्ट झाली. तर आता त्याचा इन्फ्लुअन्स म्हणजे त्याचाच परिणाम कशा-कशा प्रकारे होतो आणि कोणते-कोणते कशा-कशा प्रकारे आपल्या पृथ्वीवर होतो, ते आपण बघणार आहोत.
ओके. तर बघा बाजूचा जर फिगर आपण बघितला, की 4.2 बी मध्ये जर आपण बघितलं, त्याच्यात आपल्याला दिसतं, की या ठिकाणी तापमान जास्त आहे. कुठे तापमान जास्त आहे? तर तापमान इक्वेटरवर. इक्वेटर म्हणजे वृषवृत्तावर तापमान हे जास्त आपल्याला आढळून येतं. इक्वेटर बघा, आपण हा इक्वेटर ड्रॉ केलेला, राइट? हा इक्वेटरवर सूर्याची किरणे हे सरळ पडतात आणि जास्त पडतात आहे. त्यामुळे काय होतं, इथे गरम म्हणजे इथला जो तापमान आहे जास्त होतं आणि तापमान जास्त असल्यावर काय काय बोलतो आपण? तापमान जास्त असल्यावर आपण त्याला म्हणू म्हणू शकतो, की तिथला एअर प्रेशर किंवा हवेचा दाब हा कमी असतो. तशाच प्रकारे आपण इथं बघतोय, की ते इक्वेटरवर लो प्रेशर बेल्ट म्हणजे कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि खाली आपण बघू शकतो ट्रॉपिकल ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्तावरती सूर्यप्रकाश हे थोडे कमी पडल्या कारणाने तिथे आपल्याला हाय प्रेशर बेल्ट म्हणजे जास्त दाबेचा पट्टा आपण बघू शकतो आणि सेम थिंग आपण बघू शकतो ट्रॉपिकल ऑफ कॅप्रिकॉर्न म्हणजेच मकर वृत्त. तर मकर वृत्ताला सुद्धा आपल्याला तिथे हाय प्रेशर बेल्ट आपल्याला आढळून येतात. हाय प्रेशर बेल्ट कारण तिथे तापमान हे कमी म्हणजे सूर्यप्रकाश हे कमी पोहोचतात. सूर्यप्रकाश कमी पोहोचतात म्हणजे तापमान तिथला थोडा कमी आहे. परंतु जर आपण वरती गेलो पुन्हा एकदा तर सब पोलार लो प्रेशर बेल्ट इथे आपल्याला कमी तापमानाचा पट्टा छोटासा आपल्याला आढळून येतो. तर ते कशामुळे आणि कसं? भले तिथं सूर्यप्रकाश हे थोडं कमी आहे, राइट? भले तिथं सूर्यप्रकाश हा कंपॅरेटिव्हली म्हणजे ह्याचं ट्रॉपिकल ऑफ कॅन्सर म्हणजे काय? मकर वृत्त आणि कर्कवृत्त यांच्या जर आपण कंपेअर केला तरी आपल्याला इथे सूर्यप्रकाश हा कमी आढळून येतो. बट स्टिल इथे आपल्याला लो प्रेशर बेल्ट आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे सब पोलार म्हणजे उपध्रुवीय भागामध्ये आपल्याला कमी दाबेचा पट्टा आढळून येतो आणि वरती जिथं पोलार रिजन ज्याला म्हणजे ध्रुवीय भाग आपण ज्याला म्हणतो, तिथे तर सूर्यप्रकाश पोहोचतच नाहीये. तर तिथे बेसिकली तापमान हा कसा असेल? तापमान हा खूप कमी असेल आणि तापमान कमी असल्यावर काय होतं बेटाहो? तापमान कमी असल्यावर प्रेशर हा जास्त असतो. ओके. सो हे आता आपण बघितलेलं बेसिकली कसं-कसं, काय-कसं त्यात आपण बघितलं. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत, की प्रेशर बेल्ट ऑन दी अर्थ सरफेस म्हणजे पृथ्वीवरती कसे कोणते-कोणते प्रेशर बेल्ट आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. ठीक आहे.